आता खबरो विस्तारान बोडगेश्वर मंदिरा सावन गांधी सर्कल मजगतीच्या रस्तो रुंदीकरणात कितल्याशाच लोकांच्यो जमिनी गेल्यो। हायकोर्टान गोंय सरकाराक ह्या जमीन पिडेस्तांक लुकसाण भरपाय दिवपाचो आदेश दिला, पूण ताचेकूय म्हत्वाची गजाल म्हटल्यार जेन्ना डेव्हलपमेंट करतात तेन्ना थोडी झाडां कापची पडटात। ताकाय तुमचो विरोध आसा हय? ह्या प्रश्नार गोवा फाउंडेशनच्या ॲडव्होकेट क्लॉड आल्वारिसान दिल्ली मुद्देचेर थीक जाप। गोंयांत धनदांडगे राजकारण्यांची बोलसां भरून वा पक्षाची हितराखण करून जमिनी घशात घालत असतात, पूण गोवा फाउंडेशना सारकिल्ली संस्था घट जमिनीत पांय रोमून बेकायदेशीरपणाक आव्हान दीत आयल्या। ताचो आयज परत एक फावट अणभव आयलो। क्लॉड आल्वारिसान गोंयांत चलिल्ल्या अंधाधुंद कारभाराचेर बोट दवरलेंच एक्टिविस्टांनी सरकाराचो फोग काडलो। चलना तें सोंसपा सारकें न्हय हेंवूय दाखोवन दिलें, पूण ताचे आदीं आयकुया जमीन पिडेस्तांक। बोडगेश्वर टू गांधी सर्कला कडेन रोड वायंडींग जाल्लो आहा आनी आयज PWD रोड कंप्लीट केला आनी हायकोर्टान आमचे मॅटरी चालू आसले आनी ताका लागून हायकोर्टान तांकां सांगला की जे कोण लँड लुजर आहा तेंचो जो पेमेंट आहा तो तेंच्यांनी रिलीज करचो। ताका लागून कलेक्टरान सुद्दां तांकां एक हियरींग बसयल्लें लँड लुजर जे कोण आहा पळय तांकां, आनी कलेक्टरा कडेन आमी वचून आमचे एरियेक आमी सांगलेलें आहा की आमचे खंय तरी लँड लुजर आमकां खंय तरी कॉम्पेन्सेशन दिवचें। ताका लागून आमचे हांगा कलंगूट टू हांगा गांधी सर्कल जी आमची एरिया गेल्या ते आमकां कॉम्पेन्सेशन दिवचें एज पर हायकोर्ट ऑर्डर। थँक्यू। धनदांडगे, उद्योजक, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर आनी जमिनींचेर दोळो आशिल्ले राजकारणी सदांच पर्यावरण मोगींचेर टिका करतना हमखास विचारतात, तुमकां उदरगत म्हणटात ती नाकाच काय कितें? डेव्हलपमेंट करतना एखाद्रें झाड कापचें पडलें जाल्यार कित्याक घालपाक जाय येदो मोठो बोवाळ? अशाच आशयाचे प्रस्नाक थेट हायकोर्टात आव्हान दिवपी गोंयचो प्रामाणीक पर्यावरण मोगी क्लॉड आल्वारिसान थणसाणेन दिल्ली जापय आयका। जेन्ना डेव्हलपमेंट करतात तेन्ना खंय तरी थोडी झाडां कापची पडटात, थंय कितें ऑब्जेक्शन? आमचें ऑब्जेक्शन कितें आसता की तुमचे सुजाव करतात म्हणजे प्रपोजल करतात, त्याच प्रपोजलान तुम्ही कांयच म्हणिनात कित्याक म्हण इतली झाडां आहात इतली कातरूंक आमकां पडटाली आनी मागीर हे तांकां रिलोकेट करपाचें तुमी कांय घालिनात। यू डोंट पुट एनीथींग इन अ प्रपोजल, तुमी बेश्टे अप्रूव करतात आनी मागीर काम सुरू जाल्ल्या उपरांत मागीर तुमी येतात म्हणटात ना हो झाड काडूंक जाय, हो काडूंक जाय, हो काडूंक जाय। आनी परवरी तुमी जाणा 600 ट्रीज झाडां तांणी कातल्यात 600 आनी शिवोली तांणी झाडां कातल्यात आनी हांगाय हांगा झाडां कातरपाचे तांचे प्रयत्न आहा कित्याक आमी विचारलें तांकां तुमचो प्लॅन काय आहा झाडां तुमी लावपाचें म्हणून। तांणी हांगा मागीर डिस्कस केला की ह्या आयलँड तांणी स्वाद दवरल्या फॉर प्लांटींग अबाउट 68 trees. So because of that we said okay, if you are planting in 68 trees then you can remove 15-20 trees you can remove, but where you should not remove, keep it there. Where you can transplant, you try and transplant because some land will be given to you. But the big tree which is there in the beginning, that is the rain tree which was planted 40 years ago by the owner of the petrol pump, Mr. Val Carvalho, that tree please do not, because it's the biggest tree which is there as a symbol for entry into Mapsa town. So it gives a very good impression of Mapsa town that when you come there, your first encounter is with the biggest rain tree. And even on the other road that is going to Korni, the PWD has agreed and they have not cut the biggest banyan tree in Going from this side, I saw the trees were being cut. So I was aware of the fact that if I am working there for the trees, then why not I shall raise my voice here. I told Kalaji जिनके पास मैं रह रहा हूँ 2 दिन से, तो उनको रिक्वेस्ट किया कि प्लीज गैदर सम पीपल, वी हैव टू रेज आवर वॉइस एंड सेव दिस ट्रीज। एंड शी पास द मैसेज अहेड इन द ग्रुप्स और सुबह 4-5 लोग पहुंचे। फिर कल एडवोकेट नॉर्मा जी से आई मेट लास्ट ईयर in Chandigarh in the FIAPO event. So I was aware of her work. Yesterday also I saw her in the Bombay High Court. So at that moment I requested ma'am also, I took her number from someone and requested her, ma'am यहाँ पे पेड़ काटा जा रहा है, जल्दी प्लीज आपसे रिक्वेस्ट है कुछ कीजिए, हमारा हेल्प कीजिए। Then she came with sir and सर से मुलाकात हुआ पहली बार। फिर यहाँ पर पेड़ों को बचाने का हमने प्रयास शुरू किया है, बिकॉज डेवलपमेंट के नाम पे जो डिस्ट्रक्शन दे आर कॉजिंग, the government is causing everywhere in India since the government the last 10 years। तो जितना पेड़ कटा है, जितना रोड वाइडनिंग के नाम पे पेड़ कटा है, उतना कहीं नहीं कटा। That is why we are here for the trees and we will fight for the trees। सालिगांव आनी कळंगूट हो गोंया खातीर वेस्ट डंपिंग ग्राउंड न्हय,
दोन मतदारसंघा खातीर मेळोन एक गार्बेज प्लांट तयार करात, सालिगांव गट काँग्रेस आनी महिला काँग्रेसीन उलो मारला. गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनाक सालिगांवची नियोजीत कुमदिदाद वाठारांतली जमीन ताब्यात घेवपाक सालिगांव महिला आनी गट काँग्रेसीन खर विरोध केला. बफर झोन हो दोळ्यांक पानां पुसपाचो प्रकार काँग्रेसीचे म्हणणे. पंचायती बरोबर कुमुनिदादेचोय ही जमीन दिवपाक विरोध आसा अशें काँग्रेस सांगता. बफर झोन करतले म्हणजे नेमके कितें करतले तें सांगपाक गोवा वेस्ट मॅनेजमेंटाचो जनरल मॅनेजर अपेशी जालो अशें काँग्रेस फुडाऱ्यांनी मिडियाक सांगलें. स्टार्टिंग तुम्ही प्लान जो केल्लो तो 100 टनाचेर 100 केल्लो, मागीर एक्सटेंड केलो 2017 मागीर परतो 250 एक्सटेंड केल्लो सटन. आता तुम्ही जेन्ना स्टार्टिंग जेन्ना कमिटमेंट केल्ले की फक्त वो जो कानोळे, कलंगूट, नेरूल, सालिगांव ह्या बारीक वाठारा खातीर वो प्लांटाक तुम्ही फिक्स केल्लो, पूण वो जेन्ना तुम्ही 250 वाडयलो कळ्ळें, अशें दिसून आयलें की सगळे पूर्ण गोंयची भरची गार्बेज तुम्ही हांगासर हाडून डंप करता. एक लक्षात घेवपाक जाय, आता हे आमचे आमदार त्या सायडीक गेल्ले आसा, तेंच्यांनी एक सारखे मायंडान क्लियर करपाक जाय. लोकांनी मतां मारला तेंकां हे वाडोवपा खातीर न्ही. सो खंय तरी आमी पूर्ण सालिगांवचे जे लोक आसा ते कंप्लिटली अपोज आसा, कित्याक आमची जी स्वताची जी गार्बेज आसा तेंच्या पुरतो हो बरो आसा प्लांट, पूण भायली आमी ह्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या किंवा कालंगूट कॉन्स्टिट्युएन्सीच्या भायर हांगासर गार्बेज हाडपाची ना. प्रत्येकान 2 कॉन्स्टिट्युएन्सी मेळून एक गार्बेज प्लांट तुम्ही तुमचो स्वताचो करात. आमी सालिगांव आनी कलंगूट इज नॉट अ डंपिंग ग्राउंड. पूर्ण गोंय बरी मेसेज वचपाक जाय आनी प्रत्येक आमदाराक एक कळपाक जाय तेंच्यो कॉन्स्टिट्युएन्सी आसा थंयसर तुम्ही गार्बेज प्लांट करात. होय, आमकां एक इन्फॉर्मेशन मेळ्ळें की GW गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनान लेटरी घातला फॉर टू कोमलीदाद टू एक्वायर एरिया फॉर बफर झोन. त्या लेटरीन ते कितलो एरिया आहा, कितले स्क्वेअर किलोमीटर आहा, कितें आहा कांयच मेन्शन करूंक ना. सो आमकां खंय तरी दिसलें की हे एक बफर झोन इज अ आय वॉश. यांचो एक आयदर एक एक्सपान्शन करपाचो प्लॅन आसतलो, नाजाल्यार बफर झोन कोत्ता जाल्यार तेंच्यांनी एक डिटेल्ड एप्लिकेशन मूव करूंक जाय आसलें, विच वॉज नॉट डन. सो इतले पासून आमकां म्हायती मेळ्ळा की जे पंचायतीन पळय लेटरी गेला पळय ते पंचायतीन पासून ते ओपोज केला आनी कोमलीदादान पासून ओपोज केला ते. सो आयज आमी जाप विचारपाक येयल्ले हिंगासर गोवा वेस्ट मॅनेजमेंट प्लांटान. जो आमचो GM आहा पळय तो आमकां सांगता की बफर झोन इज मॅन्डेटरी एज पर द गायडलायन्स. आमी बरें म्हटलें इट इज मॅन्डेटरी एज पर द गायडलायन्स, बट वॉट इज युअर बफर झोन तेका खबर ना. ते आमी ते डिटेल हे तुमकां बरोवन दितले म्हणून. सो आमी एक मेमोरेंडम सबमीट केला वेर आमी एज गोवा प्रदेश काँग्रेस कमिटी जावं आमचे सालिगांव ब्लॉकाचे, कलंगूट ब्लॉकाचे आनी महिलाचे आनी युथाचे मार्फत आमी आयज एक मेमोरेंडम सबमीट केला की आमी ह्यो ओपोज करता म्हणून बफर झोन, कित्याक हे देर इज नो क्लॅरिटी. आनी दुसरें म्हणल्यार हिंगा सायडीक ऑलरेडी रेजिडेन्शियल प्रोजेक्ट्स ऑलरेडी पास केल्ले. कोणेन पास केला ते फायंड आउट करूंक जाय आसलें. खंयचे पंचायतीन पास केला की प्रायवेट हितून पास केला की गव्हर्मेंटान पास केला, कित्याक हे बफर झोन मागता ते कोमलीदा कवळे मागता आनी जे परमिशन इश्यू करता पळय गव्हर्मेंटूच परमिशन इश्यू करता. सो वन सायड यू आर आस्किंग फॉर अ बफर झोन एंड दी अदर सायड यू आर इश्युईंग परमिशन, म्हटल्यार कितें फकाणां जालें न्हू. एमएलएनी हो प्लांट आमच्या बेटरमेंटा खातीर करता म्हणून सांगिल्लो. पिलेन, सालिगांव, कलंगूट, कानोळे सगळे एरियांक लागता, कोस्टल बेल्टाक केल्लो म्हणून सांगलो, पण तेजे परिणाम वेगळेच जाले. इतल्यो घाणी आनी इतले हे वेस्ट मॅनेजमेंट प्लांट उरोवंक ना. हे घाणीचे साम्राज्य जाल्ले आसा हांगासर आनी इतलो वास येता की हांव हांगा सगळ्यान पयलीं लागींच हांगा रावता ते देवतेक इंडस्ट्रीत काडून सकयल. सांजचो म्हाका इतलो वास येता सारको आनी त्या वाड्यावयल्या लोकांची सदांच कंप्लेन आसता. पंचायतीन सुद्दां कंप्लेनी आसा, आमच्यो बायो पेड्यार जाल्या, वास येता. कशी रावता तुमी, कित्याक एक्शन घेयना? हांव म्हणटा जो आमदार निवडून येयल्लो आसा तो काँग्रेसीच्या टिकेटीर निवडून येयल्लो तो बरें करतलो म्हणून तितून बीजेपीन गेलो. तेंची गव्हर्मेंट आसा, आमदार गोंयचो आसा, बीजेपीचो आसा, पण कित्याक हेजेर एक्शन जायना? कित्याक फाटीं रावता तो? ह्या लोकांनी तुका वोटींग करूंक ना? आणि आता ऐकात सालिगांवच्या गोवा वेस्ट मॅनेजमेंट कॉर्पोरेशनाचो जनरल मॅनेजराक गोंयभरच्यान येवपी कोयराचेरय तो उलयलो आनी सालिगांव वाठारांत येवपी घाणी घुट्टाणींचोय ताका वास येता आनी हे ताणें मानूनय घेतले. ह्या प्लांटाची कॅपॅसिटी हा 250 टन पर डे आणि बफर कॅपॅसिटी हा आनी 50 टन, म्हणजे टोटल 300 टन पर डे एक कॅपॅसिटी ट्रीट जावंक शकता. त्याच्या वयले ना. सो सालिगांव जो वेस्ट मॅनेजमेंट प्लांट आहा पळय वो कोणा खातीर, खंयचे एरिया? युजली फॉर द कोस्टल बेल्ट्स ऑफ नॉर्थ गोवा आणि सराउंडिंग एरियाज, बट इट्स अ गव्हर्मेंट कॉल कुणा ते वेस्ट घेवपाक पाहिजे.
असं हांवें आयकलां की भायलो सगळो वेस्ट हांगासर येता पळय आवटसायड एरिया तो हो एंट्री जाता भितर तो कित्या खातीर घेतात? ना तशें ना ते वी हॅव ऑलरेडी इनिशिएटेड द प्रोसेस टू स्टॉप ऑल द वेस्ट एट बियॉन्ड द कॅचमेंट एरिया. अच्छा. एक्चुअली हांगासर सगळ्याक वास येता म्हणटात सरावंडींग एरियेक, हेजें कारण कितें? सर आमी आयडेंटिफाय करता प्रोसेस कितें आसा जाल्यार कितें इफ देर एनी स्मेल इश्यूज, बट केन्ना केन्ना RDFचे गाडयो जे कचऱ्याच्यो गाडयो जे गांवांतल्यान भोंवता नाजाल्यार हांगासून कचऱ्याच्यो गाडयो भायर वतात तेन्ना मातसो स्मेल येता. कळंगूट पंचायतीन कळंगूट कांदोळी मार्गार रस्त्या कुशीच्या बेकायदेशीर बांदकामां मातये भरवण करपाक सुरवात केल्या. हायवे आणि डिस्ट्रिक्ट रस्त्या कुशीच्या बांदकामांचो अभ्यास करून ती कायद्या भायर वचून उबारिल्ली आसत जाल्यार कारवाय करची असो हायकोर्टान आदेश दिलो. ताच्या आदारान पुलीस बंदोबस्तात कळंगूट कांदोळी मार्गार रस्त्या कुशीक उबारिल्ली बेकायदेशीर बांदकामां वडोवपाक सुरवात केल्या. 23 बांदकामांक उच्च न्यायालयान डेमोलिशन नोटीस काडल्या. तातूंतले 4 बांदकामांक स्टे मेळ्ळा. उरिल्ली 19 बांदकामां आयज मोडटले. टोटल 23 स्ट्रक्चर आयच्या ऑर्डरीन आनीक 1 स्ट्रक्चरान ऑलरेडी स्टे हाडला. ओके. ताका आमी हात लावचे ना. ही कारवाई खूब पयलीं सुरू जाल्ली. एका रितसर नोटीसी गेला, तांकां टायम दिल्लो गेल्लो की तुमी डेमोलिश करा. आनी हातूंत भितर खुबशी लायनी खूब आसा. 4 लोकांनी स्टे हाडला. टोटल 4 लोकांनी स्टे हाडला. आनीक एज पर हायकोर्ट डायरेक्शन्स आनी पंचायतीन जे कॉग्नायज घेवपाक जाय आसले ती कारवाई करपा आसली ती सगळी कारवाई संस्कार तेजे पूर्ण केले. आनीक काल आमकां ऑर्डर आयली, काल पयर आमकां ऑर्डर आयली की यू प्रोसीड विथ डेमोलिशन. जेचे कंजक्शन जाल्लें तेजी कॉग्नायज घेवन हायकोर्टान सुमोटो घेवन पंचायतीक डायरेक्शन्स दिल्ले की सर्वे करा. आनीक जे एनक्रोचमेंट जाला रस्त्याचेर एनक्रोचमेंट रोड वायंडींग एरियेन एनक्रोचमेंट जाला ती बाजूक काडा. खास करून हायकोर्टान स्ट्रेस केल्ले जे मेजर डिस्ट्रिक्ट रोड आसा, हायवे रोड आसा, आमी आतां स्टार्ट केला तो हो मेजर डिस्ट्रिक्ट रोड हेच्या अंतर्गत येता. ही कारवाय चालू असली त्या वेळार प्रायमान शॉपवाल्यांकडे संवाद साधलो. डेमोलिशनची नोटीस मूळ धनयेक आयिल्ली आमकां खबरच नासली. अचकीत आयले आणि कारवाय सुरू केली अशें कांय जाणांनी उलोवन दाखयलें. आपको नोटिस आया था ना? नोटिस नहीं आया था आपको? नोटिस तो हमको ओनर ने बोला. 2 दिन पहले आया था कि हमको मालूम ही नहीं. कब का 4 महीने पहले आया था नोटिस. ये बोला था टूटेगा, ये नहीं बोला था खाली करो, तोड़ो अपना सामान निकालो, ऐसा नहीं बोला था. तो नोटिस का मतलब ही ये होता है ना खाली करने. मेरे पास नहीं आया था, आई के पास आया था. ओनर के पास आया था. अच्छा. पहले 10 से 15 दिन पहले आता था, क्लीन कर देते पहले. किया हमने. निकाला है. शॉप पडायची तुमची आहे? माझ्या मामाची. तुमच्या मामाची? पण त्यांनी नोटीस काय दिली ना, नोटीस दिली म्हणजे पहिली दिली ती तुमच्या ओनराक दिली. आम्ही त्यांच्या लेटर बरोवन दिल्ले. केन्ना दिल्ली जाले त्याच्या रोकडच दिल्ले. केन्ना पण 4 महिने पयलीं. 4 महिने जावन गेले. 4 महिने तुमकां कळयलेलें कितें दिल्ले रिप्लाय तुमी की आमी कितें आतां आमचे मोजून येता तुमी आमी काडून रेडी आहात. तुम्ही पहिले आमकां इन्फॉर्म करूंक जाय जालें. आज डिमोलिशन म्हणून इन्फॉर्म करूंक नाशिल्लें. ना कांयच सडनली गेले मरे. आम आदमी पार्टीचो अध्यक्ष ॲडव्होकेट अमित पालेकरान भाजपाक आव्हान दिलें. कापासतात आसा जाल्यार आडोवन दाखयात आनी तो थेट मोती दोंगरार गेलो. भाजपाचे बुराक दाखोवन दिले. डांबर नाशिल्ले रस्ते दाखयले. लोकां कडेन उलयलो आनी थाकाय दिवन आयलो. पालेकरान दिगंबराच्या मनशाक थेट आव्हानूय दिलें. आपवाले सद्याक धमक्यांच्या आव्हानां स्विकारतना दिश्टी पडटात. आतां उरल्या परिस्थिती अशें आमकां सोंसचें पडटलें अशें. सो गोवा हेज बिकम मिर्झापूर अंडर BJP गव्हर्मेंट आनी पर्टिक्युलरली हे BJPचे जे कांय MLA आसा ते असले गुंडा पोसताय. ताका लागून ही परिस्थिती आज आयल्या. धमकेक आमी हरशीं म्हणून भिना. आतां चल्ले आमी आमकां धमकेतालो पळया मोती दोंगर. दाखय सकल दाखय हेचो रस्तो दाखय. आनी ही कॅम्पेन लोकां उजवाडा हाडूंक गेल्यार काल BJP आमकां BJPचे कार्यकर्ता आमच्या भुरग्यांक धमकी दिताय. हे रस्त्याची हालत चोयाय. हे म्हणटा BJPचो स्ट्रॉंग होल्ड जाल्यार तुमी चोयाय. दाखय सकल दाखय हेचो रस्तो दाखय. आनी ही कॅम्पेन लोकां उजवाडा हाडूंक गेल्यार काल BJP आमकां BJPचे कार्यकर्ता आमच्या भुरग्यांक धमकी दिताय. हे रस्त्याची हालत चोयाय.
उदक खंय रस्तोच ना उदक खंयचे दिल्ले हांगा मनशान धमकी दिली आमच्या व्हॉलंटियरांक धमकी दिवन सांगलें की तुमी हांगा भोंवनाका म्हणून हे परिस्थिती पळय रस्त्यांची PWD मिनिस्टराची कॉन्स्टिट्युएन्सी PW मिनिस्टराचे स्ट्रॉंग होल्ड ताच्या रस्त्यांची परिस्थिती पळय हे ताका दाखोवपाक नाका बस आपको हौसला देने आए थे डरने की जरूरत नहीं कुछ भी कोई धमकी आए तो फोन कर लेना मैं नंबर देता हूँ मेरा डायरेक्ट मुझे कर लेना फोन मोती दोंगरांतल्यान धमकी आयिल्ली कोणा कडल्यान दिगंबर कामतीचो एक खास मनीस ताणें धमकी दिली आमच्या व्हॉलंटियरांक आज तांकां मेळपाक आयिल्ले आमच्या व्हॉलंटियरांक तांच्या फॅमिलीकय कारण ते भिवूनच घरान बसल्या तांकां इतलें सांगपा खातीर की भिवपाची गरज ना आमी आसा तुजे फाटीर म्हजो नंबर पर्सनल दिला तांकां कितेंय इश्यू जाल्यार आमकां फोन कर म्हणून आमची फूल टीम आज जी हांगा आसा ती हांगा तांकां फक्त एक कॉन्फिडन्स दिवपाक आयला की भिवपाची गरज ना आज एक गजाल आज क्लियर कट आमकां सांगपाक जाय ना आमी बीजेपीच्या गुंडांक भितर ना तांच्या मंत्र्यांक भितर ना आमदारांक भितर आमी हांगा सांगपाक आयल्या आनी दाखोवपाक आयल्या की कापाचो जाल्यार आतां या म्हणून हांगा आनी आमकां दादागिरी करून दाखय म्हणून आतां खंय बिळान लिपला तो भाजपाचे बुराक ही मोहीम सुरू केल्या उपरांत शिरोडा सांखळी कळंगूट मडगांवां खंय आपवाल्यांक भाजपावाल्यांच्यो धमक्यो मेळ्ळ्यो आयज आपण मडगांवां मोर्चा व्हेलो दिगंबर कामतीचो होल्ड आशिल्ल्या मोती दोंगरारे पावले लोकां कडेन उलयले मडगांव पुलिशेंत वचून आपवाल्यांनी कागाळय केली आपाच्या वावुरप्यांनी भाजपा सरकाराच्या धमक्यांक तोंड दिवपाचें आव्हान स्विकारलां दरेकान तेच सांगले आयकात आमी एक कॅम्पेन स्टार्ट केल्ली कित्याक आज दर एक नागरीक गोंयकार आपल्या घोडसांतल्यान टॅक्स फारीक करता गव्हर्मेंटाक आनी ते टॅक्स कित्याक बरे रस्ते उदक इजिली मेळचे म्हण पूण आयज चोयलें जाल्यार गोंयांत वयर थिंगसर रस्ते खणलो आहाय आनी रस्ते पाड आहाय आनी हे रस्ते ते कोता ते रोखडे 2-3 म्हयन्यान परतून खण पडाय तर आमी एक कॅम्पेन स्टार्ट केल्ली बीजेपीची बुराक म्हणून हो सरकाराचे नदरे काडपाक सो ही कॅम्पेन बरी चल्ली आनी लोकांनी आमकां जायतो सपोर्ट केलो आनी जायते लोकांनी आमकां मेसेजी धाडले अमके कडेन रस्तो अमको पाड आहा अमको आनी आमी जाता ते भाशेन आमच्या व्हॉलंटियरांनी हे इश्यू घेतले आतां कितें जालें ही जेन्ना गेली जाल्यार बीजेपी खंय तरी चिमटो लागलो आमी ह्या लोकांचे नदरेक हाडटा उजवाडा हाडटा म्हूण पयलें कॉमेस जाल्लें शिरोडा गांवांत जेन्ना शिरोडाचे तुमी कॉन्स्टिट्युएन्सीक गेले जाल्यार रस्ते चोयले जाल्यार इतले पाड आहाय जेन्ना आमचे व्हॉलंटियर भोंवता तेन्ना थिंगा आमच्या व्हॉलंटियरांक धमकी दिले बीजेपीच्या मनशांनी तुमी हांगा येता ते तुमकां हिंगा शिरोडा रावंक जाय काय म्हण विचारूंक लागले पयली कॉमेस जाली थिंगा वयर 2-3 दीस जाले सांखळीक जाले सांखळे आमचे व्हॉलंटियर गेले थिंगाय तांकां धमकी दिली आनी एक कडेन गेल्ले कालांगूट थिंगाय कॉमेस केले धमकी दिवपाक तुमी हें करनाका म्हण तर आयज काल कितें जालें काल आमचे भुरगे मोती दोंगरा वयल्यान भोंवताले ही घराघरांनी कॅम्पेन घेवन सिग्नेचर घेवपाक तर काल मोती दोंगरार आमच्या भुरग्यांक परतून धमकी दिली तर हें चलोंक पावना इन अ डेमोक्रेटीक कंट्री इन अ डेमोक्रेटीक प्रोसेस बीजेपी म्हणटा आमी इतले पावट 27 जिखतले कोण म्हण 33 जिखतले जाल्यार तुमी इतले कित्याक भिताय रे आमकां तो खरें म्हणल्यार एक अशा आमदारा अगेन्स्ट आसा जो स्वता हालींच ताणें सांगलां की बीजेपी फुडलीं 15 वर्सां जिखपा जायना हें सगळ्या गोंयान आयकलां पूण तो आज बीजेपीन आसा आनी बीजेपीन आजे जे लोक आसा तांची जी गुंडागर्दी ताणें जे घेतिल्ले मिनिस्ट्री खातीर तांची जी गुंडागर्दी चालू जाला आनी म्हणून आमचे जे व्हॉलंटियर्सांक जे धमकावपाचो भिवपाचो प्रयत्न जो जालो आमी फक्त तांकां इतलें सांगपाक सोदता आम आदमी पार्टी नॅशनली आनी गोंयान नॅशनली आमी गोद्रा कांडाचो जो एक्यूज आशिल्लो त्या एक्यूजाक सुद्दां आमी भिले ना तांणी जी गुंडागर्दी केल्ली पळय ताच्या गुंडागर्दी अगेन्स्ट आज म्हणल्यार आमी फेस करीत आसा आमी भोगत आसा आनी हाज्या मुखार आमी स्ट्रॉंगली तितल्याच ताकदीन आमी ताका फेस करतले तशेंच तुमचे जे गुंड हांगा आसा जे तुमच्या प्रेसिडेंटाच्या बर्थडे पार्टीन पावता जावं आनी खंय पावता तांकां जर तुमी आमच्या अगेन्स्ट यूज केले तितल्याच फोर्सांनी आम आदमी पार्टी तांकां फेस करतली आमच्या व्हॉलंटियरांक आमी डिफेंड करतले आनी जे तुमचे फेलियर आसा जे गेले 15 वर्सांचे बीजेपीचे फेलियर आसा ते घराघरांनी पावोवपाचें काम आमी निर्भयपणे कोणाक भिनासतना करतले पर्यटन मंत्री रोहन खंवटेन चिंता उक्तायल्या उपरांत रस्त्याचे स्थितीचो नियाळ घेवपाक PWD मंत्री दिगंबर कामत आयज परवरी आयलो वरुण देवान कृपा केली जाल्यार 25 सप्टेंबर मेरेन रस्तो जाग्यार घालतले अशें ताणें सांगलें आदी विरोधक
ॲक्टिव्हिस्ट त्या वाठारांतले पिडेस्त खड्डेयुक्त रस्त्यांचेर होयली मारताले. आता सरकार पक्षातल्या पर्यटन मंत्री रोहन खंवटेन रस्त्यांची अवतिकायेचेर हुस्को उक्तायलो. देखूनच नव्यानच खातें बोल्सांत पडिल्ले दिगंबर कामतीक देवावरी ताबडतोब परबरे धांव घेवचीच पडली. कामतीन रस्त्यांची अवतिकाय जाल्ल्यांची याची देही याची डोळा पळयले आनी उतर दिले 2 जेट पॅचर मशिनां हाडून 5 दिसांनी खड्डे भरून काडटा. पूण उतर दितना अशें सांगलें की पावस पडलो ना जाल्यार 25 तारखे मेरेन हॉट मिक्सिंग पुराय जातलें. खंवटेन म्हाका रिक्वेस्ट केल्लो की पयलीं वर्सा हांव दाबोली एअरपोर्टाचेर वचून तो रोड स्ट्रेच सर्वीस रोड आनी कशे जाग्यार घालपाचे ताचेर मॉर्निंग बिबिनोक घेवन डिस्कशन करून सोल्युशन काडिल्लें. तशेंच हांगाय बी मागचो यो आनी हांगा आमी वचून सायटीक पळोवया आनी डिस्कशन करून कितें सोल्युशन काडया. आज आमी येता आसतना ताणें म्हाका थोडे रस्ते दाखयले. रस्त्याचें कंडिशन सारकें ना. हें तो सांगता तें सारकें खरें. येता वता आसतना लोक बॉल मारता, आमदाराचें नांव मारतले, गव्हर्मेंटाचें नांव ना जावन सगळे इंजिनियराक कॉन्ट्रॅक्टराक सगळ्यांक आपल्याला आमी थोडी डिसिजनां घेतला की आयडेंटिफाय करून जे सर्वीस रोड एक नोडल ऑफिसर पयलीं एपॉयंट केला. जो एक्झिक्युटीव इंजिनियर हांगाचो बिचोलेचो एक्झिक्युटीव इंजिनियर आहा ताका नोडल ऑफिसर केला फॉर द टायम बींग अलॉंग वीथ सुप्रिटेंडंट इंजिनियर दत्तप्रसाद कामत. तांकां दोगांची हांगा इन्चार्ज म्हणून सद्या टील दीस ऑल दीस इश्यूज आर रिजॉल्व. फाल्यांच्यान एक जेट पॅचर आयच्यान आज आयला, एक जेट पॅचर फाल्यां येतलो. 2 जेट पॅचर वील वर्क फॉर नेक्स्ट 5 days. ते खंय खंय कितें आसा तें ताजो मनीस किंवा पंच कोण दाखयतले. ते सगळे फोटोज फिलअप केल्ले वतले. ज्या जाग्यार खंय कितें घालपा जाय, हॉट मिक्स घालपा जाय, आयडेंटिफाय कर जाला. हॉट मिक्स प्लांट 1-2 आयडेंटिफाय कर म्हटल्यार आनी तांकां म्हटल्यार की पावस ना आनी अशें म्हणलें. त्या भायर 25 तारीख पर्यंत एक हॉट मिक्स प्लांट आमचो 1 किंवा 2 तयार करपाचो आनी तांचे कडल्यान तें सगळें हॉट मिक्स घालून घेवप अशें हें टेंटेटिवली आमी आज करत. हायवेच्या कामाक लागून परबरी वाठारांतले रस्ते सारखे जावपाक कळाव लागला अशें रोहन खंवटेन सांगलें. PWD वा वेगवेगळ्या सरकारी विभागां मदीं समन्वय ना अश्यो आड्डी गोंयकार मारत आसात. खंवटेन नेमकेपणान तेचेरूच बोट दवरलें. वीज खात्यान रस्ते खणून दवरिल्ल्यान आनीक वावर वाडला अशें तेचें मत. आमच्या उल्याक आमचे PWD मिनिस्टर एक्स चीफ मिनिस्टर बाब दिगंबर कामत आयले म्हणून सगळ्या परवरी तर्फे तांकां हांव थँक्यू म्हणटा. व्हेरी इम्पॉर्टंटली स्टेट हायवे आनी नॅशनल हायवे दोगांचे इश्यूज धरले जाल्यार वेगळे वेगळे विशय आशिल्ले. आज तांणी डिसिजन आनी डायरेक्शन्स दोनूय दिले. सो वीच प्रॅक्टिकली कॅन अलाव अस टू एन्श्युअर की जे लोक वता 2 व्हिलरान जी बायल मनीस वता, भुरग्यांक पावोवंक वता, गाडयो वता, जे प्रॉब्लेम्स जाता तुमी मिडिया तर्फे हायलायट केल्ले आसा आनी आमी कंटिन्युअसली अलॉंग विथ पंचायत वी आर वर्किंग टुवर्ड्स इट. जे शॉर्टफॉल्स आशिल्ले ते आमी हायलायट केले फॉर वीच इज गिवन इमिजिएट डिसिजन आनी डायरेक्शन जे तांणी सांगिल्लें आसा. आमचो प्रयत्न आसा की आमकां डेव्हलपमेंट जाता आसतना थोडे अडचणी येतल्योच आनी आमच्या हातून आमचे लोक सगळ्यांनी साथूय दिल्लो आसा टू एन्श्युअर दॅट स्मूथनेस इज दे म्हणजे तांचें काम बरें जावनी म्हणून. काम बरें आसा तांचें पूण इम्पॉर्टंट आसा की ट्रॅफीक मुवमेंट, ट्रॅफिकाचें सिंक्रोनायझेशन वीथ स्टेट हायवे, नॅशनल हायवे, भितरले रस्ते जे इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटान जाय तशे फोडून उडयले आनी आज पर्यंत दे आर नॉट रिस्पॉन्डिंग. तोय विशय आमी मांडला. ही हॅज प्रॉमिस्ड अस की इमिजिएटली जेट पॅचर घेवन जे एरियाज प्रॉब्लेम जाले ते सर्वीस रोडार प्रॉब्लेम जाल्लो आनी कितें जाल्लो ते स्टेट हायवे नॅशनल हायवेचे इश्यूज आनी रिजॉल्व केल्ले आसात. ही हॅज गिवन द डायरेक्शन सो दॅट जे कितें आमी आतां हांगाचे खंयचे क्लोजर जाय, ओपनिंग जाय ताजेर ही वील अगेन रिव्यू इन अ कपल ऑफ मे बी इन अ वीक ऑर 2 आनी तातूंत नेसेसरी डायरेक्शन्स ही हॅज गिवन फॉर पुटींग द रोड्स इन टॅक्ट. ही गरज काळाची आसा आनी आमकां हे कंटिन्युअस लोकां कडल्यान आमकां फोन येतात. इंजिनियरांक वचनात फोन आमकां येतात, पंच मेंबरांक येतात, ZPक येतात. ताच्या खातीर म्हाका दिसता एज अ टीम वी हॅव बीन सपोर्टिंग टू एन्श्युअर स्मूथनेस ऑफ दीस पर्टिक्युलर रोड. वी हॅव वर्क खूब ड्रीम प्रोजेक्ट आमचो आनी आज बाब दिगंबर कामतीन आमच्या हांगा येवन स्वता पळोवन बारीक बारीक लक्ष घालून ही हॅज गिवन दॅट नेसेसरी डायरेक्शन्स. सो म्हाका दिसता ह्या सायडीन सगळें जाता इतले जे आमचे लोक परवरीचे आनी पीपल हू आर मुवींग इन ट्रॅफिक टुवर्ड्स द एअरपोर्ट, टुवर्ड्स द बीच बेल्ट, लॉट ऑफ इश्यूज वील गेट रिजॉल्व हे म्हाका तरी पूर्ण खात्री आसा आनी लेट अस लूक एट रिजॉल्विंग दीस इश्यूज टुगेदर. गोंयांतल्यो आदिवासी संघटना बरोबरच पुराय भारतांतल्यो आदिवासी संघटना येता ते 12 आनी 13 आपापले उत्फुर्ते मांडटले. हक्काचेर उलयतले आनी अधिकारा खातीर एल्गार करतले. मडगांवांत हावेली ट्रायबल रायट्स डे जावपाचो आसा. आदिवासी समन्वय मंच भारत आणि गाकुवेद फेडरेशन गोवा
कला आनी संस्कृती खात्याचे जोड पालवान 10वी नॅशनल कॉन्फरन्स जावपाची आसा. 12 आनी 13 सप्टेंबराक नावेली मडगांवच्या मनोहर पर्रीकार इंडोर स्टेडियम हॉलांत ती जातली. इंटरनॅशनल ट्रायबल रायट्स डे निमतान ही कार्यावळ जातली. हातूंत भारतांतले 25 परस चड राज्यांतल्यान आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी येवन आपले परखड विचार मांडटले. आमच्या गोंयच्या आदिवासीच्या जीवनातले एक व्हडले जी घडवणूक हांगासर जावपाची आसा 12 आनी 13 तारखेर. 13 तारीख जो आसा सबंद जगभर 13 सप्टेंबर हो आदिवासीचो अधिकार दीस म्हणून मनयता. आणि त्याच बरोबर आमच्या भारतान गेली 10 वर्सां त्या दिसाच्या निमित्तान आम्ही नॅशनल कॉन्फरन्स जी आसा ती आयोजित करता. हेज्यान पयलीं आमच्या जी समन्वय समिती जी आसा भारतांची हांच्यांनी 9 अधिवेशनां वेगवेगळ्या स्टेटींनी घडयल्लीं आसा. आणि हे 10वें जे अधिवेशन जे आसा तें हांगासर मनोहरभाई पर्रीकर हांच्या नांवान जो स्टेडियम जो आसा थंयसर हे जावपाचें आसा. हांव त्याच खातीर म्हटलें की एक आमच्या आदिवासीच्या जीवनांतली एक ही ऐतिहासीक घटना आसा. कारण अशे तरेची अधिवेशनां आयज पर्यंत ह्या गोंयांत येदे व्हडली जावंक ना. सगळ्या राज्यांचे आमचे आदिवासी जे बांधव आसा आणि जास्त करून शिकले सवरलेले जे आसा ते ह्या अधिवेशनाक उपस्थित आयतले. त्याच बरोबर आमचे गोंयच्यो ज्यो विविध ज्यो संघटना आसा आमचे गोंयचे आदिवासी बंधू जे आसा ते ह्या अधिवेशनाक उपस्थिती लायतले. जवळ जवळ आमच्या अदमासा प्रमाणे आणि तांच्यांनी काढला त्या प्रमाणे आम्ही नोंद केला त्या प्रमाणे जवळ 2,500 ते 3,000 जे लोक जे आसा गोंया भायल्यान आयच्यान येवपाक सुरवात जाली. ते गोंयांत येता. एक प्रकारची ओढ जी आसा आणि त्याच बरोबर आमचे मदली जी एकात्मता जी आसा सबंद भारतभर हेचे एक सिंबॉलिक अशें जे पळय दर्शन जे आसा तातूंत विंगड विंगड अशे जे सांस्कृतीक कार्यक्रम आसतले. आणि सगळ्यांत म्हत्वाचे म्हटल्यार सगळ्यांत म्हत्वाचे हे जे 12 तारखेर जे प्लॅटफॉर्म जे आसतले आमचे 12 तारखेर कारण 13 तारखेर आमचो अधिकार दीस 12 तारखेर संपूर्ण राज्यांतले ते प्रतिनिधी येतले. आणि आयज आमी जशे गोंयांत बॉब मारता की आमच्या हक्कांची हेची सगळी कितें जालां तुडवणूक चल्ला आणि कितें चल्ला कळ्ळें न्ही. अशे तरेचे हे सगळे जे आमचे जे हे येतले हाजो प्रतिनिधी कशे येतले हांगासर हे सगळे हांगासर आपल्या राज्यांची ही देवाण घेवाण जी आसा ती हांगासर ह्या हेतूंच्यान करपाचें आसा. व्हडली तयारी जाल्लेली आसा आमची. हे जे फेडरेशन जे आसा जेका आख्खे गोंयांत आमची पहिली आदिवासीची संघटना म्हणून वळखता गाकुवेल ते आणि आमी एका समन्वयान आमी हो प्रोग्राम घडोवन हाडटा. तेचे आमकां खूब गर्व आसा. हर जगह जो लोकल हमारे होस्ट ऑर्गेनाइजेशन होते हैं तो यहाँ गाकुवेल हमारा लोकल होस्ट ऑर्गेनाइजेशन और वैसे भी मिलते रहे हैं. कारण गेल्या वर्सा आमी हे सगळें पळयल्लें आसा तेंचें आयोजन पळयल्लें आसा आणि कशें तरेन व्यवस्थीत सारकें शांतपणान सगळें कशें चल्लेलें आसता कळ्ळें न्ही. हेचें आमी हें घेवन उदाहरण घेवन आमकां दिसलें हांव रवींद्र अशी
की हांगासर गोंयांत हें अधिवेशन जावपाक जाय, कारण खुबश्या गोष्टीच्या बद्दल आमी अज्ञानी आसात. मोटर पोर्टात रूच आनी पर्यटनाची आवड आशिल्ल्यांक रोमांचक खबर. मुरगांवां 31 ऑक्टोबरा सावन फॉर्म्युला फॉर रेसिंग सर्त सुरू करतले. मुख्यमंत्री प्रमोद सावंतान घोशणा केल्या. अशा कार्यावळींतल्यान फकत पर्यटनाकूच न्हू चालना मेळची ना, तर गोंयच्या तरणाट्यांक रोजगाराची संद मेळटली, मुख्यमंत्र्यान सांगलां. हातूंतल्यान नक्कीच आमी जे म्हणटा की गोंय हे ऑलरेडी ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून वळखले वता. टुरिस्ट आनी एड ऑन जावपा खातीर हो इव्हेंट आमकां अजुनूय फायदेशीर ठरतलो आनी खूब बऱ्या पद्दतीन आमकां ह्या इव्हेंटा खातीर मार्मागोवा तालुक्यांतले आनी पुराय गोंयांतल्या सगळ्या लोकांचे आमकां सुदोदीत सहकार्य मेळटलें. इट इज नॉट अ लँड, इट इज अ ट्रॅक, and it is a track has identified in Marmagua constituency, which is already 3 kilometers, 3.2 kilometers, which is already identified, and it is an without disturbing the major traffic in the Marmagua city. It is a tourism, it is the economy, and Goa is the global destination. आमकां हे करपाक जाय. We want to position Goa as a sporting hub and not आमकां it is not only with the म्हणजे टुरिझम only, तर इट इज अ ग्लोबल डेस्टिनेशन फॉर द स्पोर्टिंग हब ऑल्सो. स्पेशली रेसिंग इव्हेंटात अट्रॅक्शना खातीर वेरियस यूथ जे सातत्यान अशा पद्दतीन ट्रॅव्हल फॉर द ग्लोबल लेवलाचेर करता, ते सगळे जाण हांव इन्वायट करता मुद्दामून हो इव्हेंट्स तांकांय पळोवपा खातीर. गोंयांतले कितलेशेच आमचे गोंयकार भाव आनी भयणी हो इव्हेंट पळोवपा खातीर ह्या इव्हेंटाक येतले. परत एकदां हांव म्हज्या प्रेस मिडियांतल्या सगळ्या भाव भयणी हो इव्हेंट ग्लोबल, नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचेर तुम्ही सगळ्या जाणांनी मोठ्या प्रमाणात हायलायट करचो हे तुमच्या लागीं मागता. आनी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा अँड रेसिंग प्रमोशन प्रायवेट लिमिटेड हांकां दोगांयकूय हांव कॉंग्रॅच्युलेट करता. इतिहासीक सप्तकोटेश्वर देवळाचे पुनर्बांदणे खातीर बऱ्याच तेंपा सावन पडून उरिल्ले विनवणेक मान्यताय दिली म्हणून कुमारजुंवेचो आमदार, दिवाडेचो सरपंच आनी दिवाडकारांनी मुख्यमंत्र्याचे उपकार मानल्यात. पुनर्बांदणी करपाची येवजण आशिल्ल्या 100 देवळांच्या वळेरेंतल्यान मुख्यमंत्र्यान दिवाडेचें सप्तकोटेश्वर देवूळ वेंचून काडलां. संवसारांत पर्यटन थळ म्हणून दिवाडी फामाद जाली जाल्यार आमच्या गांवांत अर्थीक लाव जातलो, वेवसाय सुरू जातलो अशें ताणें सांगलें. तेच बरोबर जुंयार येवपा खातीर नार्वे आनी ओल्ड गोवा सावन येवप्या खातीर रोरो फेरीबोट घालपाची तयारी चल्ल्या अशें आमदार राजेश फळदेसायान सांगलें. बांयगिणी कोयर प्रकल्पाक कायमचो विरोध आसा अशें ताणें ह्या वेळार ठामपणान सांगलें. जवळ जवळ पुर्तुगीजांनी म्हणजे अशी एक 1000 टेम्पलां तेंच्यांनी डिमोलिश केल्ली. तितून भितरले एक सारकें सगळ्यांनी बरें टेम्पल म्हणजे आमचें सप्तकोटेश्वराचें. सो आमकां सगळ्यांक आमच्या मुख्यमंत्र्याचें अभिनंदन करूंक अशें दिसता. कारण तुमी सदांच पळयलां, हांव एसेंब्लीन सदांच एक इश्यू काडटालो की आमचो आर्कोलॉजीचो जो गव्हर्मेंटाचो 10,000 आमची जमीन आसा जे कोटी तीर्थार, सो ती आमी इतले तेप आमी सदांच बोवाळ घालीत आसलेले की आमी केन्ना तरी थंयसर एक टेम्पल बांदचें आनी बरें ब्युटिफिकेशन करचें, जेणे करून आमकां खरोखरच कालचे जेन्ना मुख्यमंत्र्याचो आमी स्टेटमेंट आयकलो आनी जेन्ना हे डिसिजन घेतलें, आमी दिवाडकार भाव आनी म्हाजो सगळे संपूर्ण मतदारसंघ इतले खोशी जाले की जेणे करून खरोखरच सप्तकोटेश्वर देव आमकां येवन सगळ्यांक मेळ्ळो कसो, इतलो आमकां सगळ्यांक आनंद जालो. हांव आमच्या मुख्यमंत्र्याचें खरोखरच जितले आमी अभिनंदन करता तितले कमी. कारण आमकां दिसतालें सदांच की आमी केन्ना नाल्यार केन्ना तरी आमी सप्तकोटेश्वर टेम्पल आमी बांदतलेच म्हणून, पण जेणे करून एक असो टायम येवंक जाय आनी आमचो मुख्यमंत्री हो डिसिजन मेकर आसा. तो डिसिजन घेवपाक केन्ना फाटी ना, पण जाणून घेवन तेणी एक कमिटी सुद्दां तयार केल्ली आसा. कमिटीचें डिसिजन कशें जालें, जी 1000 टेम्पलां आसलेलीं त्या 1000 टेम्पलां भितर सगळींच 1000 टेम्पलां बांदूंक शकना. तितून भितरले हे सप्तकोटेश्वर आमचे जे कोटी तीर्थार आसा हे टेम्पल बांदपाचो तेंच्यांनी निर्णय घेतलो. सो कमिटीचें आमी अभिनंदन करता, कारण मुख्यमंत्र्याच्या लिडरशिपीचेर इतले एक आज एक बरें काम आमकां करून सगळ्यांक आमी एक आनंदाचे, म्हाज्या मतदारसंघात उत्साहाचो एक आज आनंद जाल्लो आसा. जर ते टेम्पल जर जालें एक टुरिस्टीक प्लेस, एक इंटरनॅशनल मॅपाचेर तें येतलें, जेणे करून थंय आमचो टुरिस्ट भरपूर वाडटलो आमच्या दिवाळेन, आनी आमचे जे पळय भाव भयणां आसा तेंकांय कितें तरी एक बिझनेस करपाचो तोय एक मार्ग आमकां मोकळो जातलो, जेणे करून आमच्या दिवाळेन आमी आतां रो फेरी सुद्दां आमी स्टार्ट करपाचें आमचो प्रोसिजर फूल फ्लॅश चालू केल्ले आसा. आय थिंक म्हाका दिसता 6 म्हयन्याच्या भितर आमी हो प्रोसिजर कंप्लीट
जो आमकां रॅम्प बी जो पळय जाय तो आमी कंप्लीट करून थंय रो फेरी घालतले, कारण जेन्ना आमी टेम्पल बांदतले तेन्ना सगळी सुविधा आमकां थंय जायी. म्हणून जितले फास्ट पळय आमचे रो फेरीचे काम पळय चलतले तितले आमकां बरें जातले. ट्युरिस्ट जेन्ना येयले आनी आमचे दिवाडकार भाव भयणां तांकां वचपाकय परत सफर जावपाक नाका, त्रास जावपाक ना, हेच्या खातीर सगळी दखल घेवन आमी हे सगळे हो डिसिजन घेतलेले आसा. रो फेरी सुद्दां आमी एकदम जाता तितले बेगीन आमी पयलीं मिनिस्टरा कडेन उलयले आमचे सुभाष भाऊ फळदेसाय कडेन की तेणी सांगलां आमी जाता तितले बेगीन तुका तोय आमी रो फेरीचो हो प्रॉब्लेम सॉल्व करतलो. आमकां 2 रो फेरी जर आमकां जर जाली जाल्यार आमच्या टेम्पलान जितले पण ट्युरिस्ट येतले आनी आमचे जे लोक वयतले येता वयता तांकां सगळ्यांक तेजो भरपूर फायदो पडटलो. एकूच स्टेटमेंट आहा, बायमिनी गार्बेज ट्रीटमेंट प्लांट हो जावचो ना हे मुख्यमंत्र्यांनी सांगलेले आसा. आनी परत परत हांव तेजेर तुमकां रिपीट करना. बरें कोण घेता जाल्यार तेणी घेवन दाखोवचें टेंडर, ते मागीर फुडें पळोवया, बट जावचो ना. म्हापशेच्या शेत वाठारांत नियोजीत कदंबा बस स्टँड येता, पूण थळाव्यांनी ठळकपणान 2 मुद्दे सरकारा म्हऱ्यांत दवरल्यात. एक म्हटल्यार प्रकल्पात शॉपासची वेगळी मोलां नाकात, तशेंच ज्यांची शेतां नश्ट जाल्यात तांकां लुकसाण भरपाय मेळपाक जाय. आयकात संजय बर्डेक. म्हापशा नियोजीत कदंबा बस स्टँड येता, पूण बस स्टँडा कुशीक शॉपिंग मॉल बांदपाचे सरकारी येवजणेक म्हापशेकारांनी हरकत घेतल्या. समाजीक कार्यकर्तो संजय बर्डेन सांगले, लोक बऱ्या येरादारी सुविधांक येवकार दितात, पूण ताचो फायदो घेत PPP तत्वार व्यापारी मोलां नाका. थळाव्या पसरकारा कडल्यान आदींच पालिका चड कर घेता. खाजगी तत्वार मोलां दिवचे बदला बस स्थानका खातीर सरकारान थेट निधी दिवचो. संजय बर्डे मात फक्त नवीन बस स्टँड जर बांदता, आतां कशें कदंबा बस स्टँड जो आसा म्हापशेचेर गव्हर्मेंट ऑफिसां कशीं आसा, RTOची ऑफिस आसा, काही भितर कमर्शियल शॉपां आसा, पण तान लागली सोडाची किंवा चाय पिवपाची 1-2 शॉपां आसा, कॅन्टीन आसा. तशेंच जर जालें जाल्यार आमचो विरोध कित्याक नासतलो? कित्याक लागून नवीन शॉपां बांदल्या उपरांत आमचे म्हापशेकार जे आसा 400 शॉपां जर येयली जाल्यार भितरले आमचे शॉपकार जे आसा तांकां गिरायक वचून जातलें. तुमी बांदात, डेव्हलप करा, पूण नवीन शॉपां पॅरलेल टू आमकां म्हापशेकारांक कॉम्पिटिशन नाका. पयलीं गव्हर्मेंट ऑफ गोवान मुख्यमंत्र्यान साखळे मतदारसंघात पयलीं बस स्टँडा कुशीक नवीन मॉल बांदपाचो, 500 शॉपां थंय घालपाची, आनी तेचे लोक ताका कसो रिस्पॉन्स दिता हे तेणी आमकां सांगूंक जाय. कित्याक म्युन्सिपालिटीचो आयज टॅक्स फारीक घेवपाक पयलीं गिरायक ना म्हापशेकारांक. गिरायक आसा, गिरायक ना. म्युन्सिपालिटीचो म्हयन्याक वर्सा टॅक्स फारीक करचो पडटा, कमर्शियल टॅक्स सगळो फारीक करचो पडटा, GST आसा आनी कितें कितें आसा सगळें आहा न्ही. म्हणून आमी विरोध असो ना, पूण शॉपां घालूंक नाका, पूण डेव्हलप करा, व्यवस्थीत पार्किंग दियात. 8 ते 15 ते 20-25 शॉपां येयल्यार करता, पूण तूं असंख्य शॉपां घालून PPPच्या मॉडेलाच्या द्वारे हो करूं नाका. सरकारान सेंट्रल गव्हर्मेंटाकडून पयशे मागपाचे. हांव सिंपल भाऊ कडेन मागता की सेंट्रलासून आमकां म्हापशेकारांक फंड्स हाडून दी. हांगा तूं PPPचे मॉडेल नाका, गव्हर्मेंट ऑफ गोवान बांदल्या उपरांत मागीर तूं कॅन्टीनात आनी कोणाक भाड्याक दिल्यार करता. आमकां तो प्रश्न ना, पूण हेच्या 25-30 शॉपांवर आमकां शॉपांत घालूंक मागता. जाचें शेत ह्या प्रकल्पा खातीर गेलां ते जमनीचो मालक अशोक नागवेकाराक गोंय सरकारान नव्या बस स्थानका खातीर घेतिल्ले जमनीची भरपाय अजून मेळूंक ना. तेका लागून प्रकल्प फुडें वता तसो थळाव्या शेतकारां मदीं अदीक हुस्को निर्माण जाला. हांव अशोक नागवेकर, आमचे गांधी चौकार नवीन आतां प्रास बांदता न्हू, थंय आमचें शेत आहा. 2000 स्क्वेअर मिटर जागो आसलो आमचो. तो आमी गव्हर्मेंटान आमकां सांगलेले हो जागो तुमचो वयतलो, नवीन त्रास बांदतलो तेन्ना तुमकां पयशे आमी मेजतले अशें आमकां सांगलेले. आमी ते गव्हर्मेंटाचे आमकां अजून पर्यंत कांय रिप्लाय येवंक ना. आमी उगीत आहा. आमी ते हेचे कडेन गेल्ले, बाबुशा कडेन पयलीं, बाबूश आमचो पयलींचो आमदार, तेचे कडेन गेल्ले आमी. तेन्ना आमकां तेणी बी तेच सांगले, तुमचे पयशे आमी बांदतले तेन्ना मेजतले म्हणून. आनी अशें खुबशे कौन्सिलर बी आमच्या वाड्यांतले आसले, तेंच्यांनी आमकां तेच सांगले. आमी ते मेळटले म्हणून आशेन आपले उगीत आहा, पण आमकां तेचो रिप्लाय अजून पर्यंत कांयच ना. आनी आमी आतां सध्या दुसऱ्याच्या शॉपांनी काम करता आनी आमच्या घरान 4 जाण आहा, ते बी तशें बेकारूच आहात. ते अशे शॉपांनीच काम करता आनी ते आमकां शेताचे अजून पर्यंत कांय रिप्लाय कांयच दिवंक ना गव्हर्मेंटान. आनी नवीन कितें ते बांदीत आहा, बांदता, पण आमकां अजून काय ते सारके लेटरां दिना. बाबा तुमचें शेत आहा तेन्ना तुमी येयात आनी पळयात
पैसे मेजतले आमी तसले काय ना आमकां. आनी बाकीचे शेतकार बी आहा न्हू ते बी सगळे उगीच पडल्या. ते सांगता अजून काय गव्हर्नमेंटान काय आमकां सांगूकूच ना. 16 सप्टेंबराक गोंय क्रिकेट असोसिएशनाची वेंचणूक जातली. 13 उमेदवार 6 म्हत्वाची पदां खातीर झुजतले. नव्या पॅनलाचें मुखेल आव्हान म्हटल्यार बऱ्याच तेंपासावन हुमकळत पडिल्लो आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम प्रकल्प. अध्यक्षपदाचो उमेदवार महेश देसायान वेचून आयल्यार आपले पॅनल स्टेडियमाच्या प्रश्नाक प्राधान्य दितले अशें आश्वासन दिलें. निवृत्त अध्यक्ष विपुल फडकेन वांगड्यांक निवळ आनी समर्पीत उमेदवारांक मत दिवपाचो उलो मारलो. I am happy to lead the team and I am contesting for the post of president with the support of my brother Chetan Desai, Sir Balu Phadke, Akbar Mullah, Suraj Lotlikar, Anand Naik, Vipul Phadke, and with their support I am confident that I am going to win this election. What will be the challenges you will face after electing your panel? Challenges, I will see that I take cricket to a very different level, and under my leadership, the panel, the team members are all have played good class of cricket, and they have got very good knowledge of cricket. So I am confident my team will do their best to bring this great, glorious game. So your panel will be working towards getting international stadium in Goa, which is already. First and foremost, our topmost priority will be for the stadium. Candidates मेन आनी डमीज धरून ऑलमोस्ट म्हाका दिसता 49-50 अशे कितले तरी टोटल आसले. बट आयज फायनली लास्ट कॅन्डिडेट्स टू बी इन द फ्री आर 13. दॅट इज एक पॅनल सर्च दुसरे पॅनल सर्च आनी एक इंडिपेंडंट भरला. सो टोटल 13 कॅन्डिडेट्स आर इन द रेस फॉर दिस इलेक्शन. हेज्या पयलीं की इलेक्शना खातीर खुबशे एलिगेशन्स जाताले, हायकोर्टाची ऑर्डरी आसली. सो आतां इलेक्शन फायनली जाता. सो एक चॅलेंज आसतलो इलेक्शन कंडक्ट करपाक. म्हाका दिसना. आय थिंक सो आमी जो इलेक्ट केला इलेक्शन ऑफिसर इज क्वायट केपेबल. तो चीफ इलेक्शन कमिशनरूय आसलो इंडियाचो. सो ही हॅज अ व्हेरी हाय स्टँडर्ड ऑफ कंडक्टींग इलेक्शन. त्याचो एक्सपिरियन्सूय भरपूर आसा आनी आय एम शुअर आय नो दॅट ही हॅज गॉट दॅट केपेबिलिटीज टू कंडक्ट सच अ इलेक्शन. ही हॅज डन इट बिफोर. हे इलेक्शन त्याच्या खातीर खूब बारीक म्हाका दिसता. ताणें व्हडली इलेक्शन कंडक्ट केली आसा. सो इलेक्शन टायमार हर्डल्स म्हाका दिसता येवचे ना, कांय प्रॉब्लम जावचे ना. एलिगेशन्स हे म्हणटा ते इलेक्शन टायमार आसतातूच. सी एवरी पॅनल हॅज टू कॅम्पेन इन सम वे ऑर दी अदर. वेल वी आर गोईंग अहेड विथ अ व्हेरी पॉझिटिव्ह कॅम्पेन. दुसरे लोक जे आसतले ते एलिगेशन्स घालता आसतले. इट इज वेदर ते प्रूव्ह करू शकता का ना प्रूव्ह करू शकता ते क्लबांनी ठरोवंक जाय. बट क्लबांनी विचार करूंक जाय की पॉझिटिव्ह कॅम्पेनाच्या वाटेन वयतले का असले नेगेटिव्ह कॅम्पेनाच्या वाटेन वयतले. आमी आमचो कॅम्पेन एक्स्ट्रीमली पॉझिटिव्ह व्हेला. आमचे विजन व्हेला क्लबां कडेन, आमचे आयडियाज व्हेला आनी आमी कितें काम केलां ते व्हेला. सो क्लब त्या हेचेर वोट करतले. सो टोटल 6 पोस्टा खातीर आतां 13 जाण झगडटले ह्या इलेक्शनान. आनी एक पळयता की आतां न्यू पॅनल जो येतलो तितून चॅलेंजीस कितें आसतले तांचे मुखार. मेन व्हडली चॅलेंज म्हणटा ती क्रिकेट इन्फ्रास्ट्रक्चर डेवलप करपाचें आसतलें. ग्रासरूट लेवलाचेर कशें पावपाक ते आसतले. भुरगे जे आयज क्रिकेटी खातीर मे भायर सरना आसता तांकां मोटिवेट करून भायर कसो काडून ह्या लेवलार पावपाची ही चॅलेंज व्हडली आसतली. एडमिनिस्ट्रेशनान सुदार चड कशें करपाचें तें आसतलें. आनी सगळ्यान व्हडलें म्हटल्यार जें स्वप्न गोंयकारांचें आसा, इतलीं वर्सां जें स्वप्न उरलेलें आसा तें स्वप्न साकार करप म्हटल्यार जिसेचो एक इंटरनॅशनल स्टेडियम आसा. गोंयकारां खातीर हांगासर मॅच विटनस करपाक हें स्वप्न आमी साकार करचें पडटलें. आनी म्हाका खात्री आसा हे पॅनल जे आमचे निवडून येतले ते नक्कीच त्या डायरेक्शनान स्टेप्स घेतले आनी हें स्वप्न साकार करून दाखयतले. इतल्यान आयच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.